नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्ट्यावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या पदांच्या जाहिराती आलेल्या आहेत। त्यापैकी जाहिरात क्रमांक 14/2025 या ठिकाणी बघा। सोबतच त्याच्यानंतर जाहिरात क्रमांक 15 ते 20 सुद्धा सांगणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असाल तर। या ठिकाणी चला तर स्टार्ट करूया। उपलब्ध पदसंख्या बघा 15, जाहिरात क्रमांक 14/2025 याच्यामध्ये। तर यामध्ये बघा सामाजिक समांतर आरक्षणाचा तपशील दिलेला आहे। खाली या ठिकाणी 15 पदेचे ते डिवाइड केलेले आहेत कास्टमध्ये। जे कास्टमधील विद्यार्थी असतील ते या ठिकाणी बघू शकता। सर्वसाधारण 11 पदे आहेत आणि महिलांसाठी 4 पदे आहेत या ठिकाणी। त्यापैकी बघा 15 पैकी 1 पद हे दिव्यांगांसाठी या ठिकाणी देण्यात आलेले आहे। अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो 21 मार्च ते 10 एप्रिल मध्ये आहे। ऑनलाईन पद्धतीने 10 एप्रिल, तर मॅक्सिमम तुम्ही चलनाद्वारे 15 एप्रिल पर्यंत भरू शकतात। यामध्ये बघा वयोमर्यादाचा तपशील दिलेला आहे, तोही तुम्ही कास्टनुसार या ठिकाणी बघू शकतात। या ठिकाणी शुल्क बघा, या ठिकाणी अराखीव खुला प्रवर्गातून असतील तर 394 रुपये फीस आहे आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग असतील तर 294 रुपये फीस आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर जाहिरात क्रमांक 14/2025 मध्ये 15 पदांचा तपशील दिलेला आहे। पद जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे सहाय्यक प्रबंधक गट ब च या ठिकाणी हे पद आहे, लक्षात ठेवा। वर्ग 2 मध्ये येतं। या ठिकाणी डेट आणि ते दिलेले आहे, तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन या ठिकाणी तुमचं प्रोफाईल अपडेट करा पहिले, त्याच्यानंतरच तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म अप्लाय करा। त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक 15/2025 ते 20/2025 आहे। यामध्ये सहयोगी प्राध्यापक मुख्य शल्य चिकित्सा शास्त्र गट अ तसेच विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक गट ब सदी या ठिकाणी जागा आहेत। टोटल मिळून या ठिकाणी बघा 31 जागा आहेत। यामध्ये आपण एक एक पद बघणार आहोत। उपलब्ध पदसंख्या पहिली जी आहे सहयोगी प्राध्यापक मुख्य शल्य चिकित्सा शास्त्राची आहे। यामध्ये सर्वसाधारण मध्ये आहे ती, तर या ठिकाणी बघून घ्या। त्यानंतर बघा 31 पदे आहेत विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापकासाठी गट ब मध्ये येतात। त्यामध्ये बघा कृत्रिम दंतशास्त्र जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण मध्ये 9 येतात आणि महिलांसाठी 2 पदं आहेत या ठिकाणी। त्यानंतर जाहिरात क्रमांक 17/2025 मध्ये मुख रोग निदान व किरणशास्त्र याच्यामध्ये आलेले, तर दोन्ही पदे या ठिकाणी सर्वसाधारण। याच्या आधीचा जो कृत्रिम दंतशास्त्र आहे ते 16/2025 या ठिकाणी जाहिरात क्रमांक आहे। त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक 18/2025 दंत व्यंगोपचार शास्त्र, याच्यामध्ये टोटल 5 पदे आहेत, 4 सर्वसाधारण 1 महिलांसाठी आहे। नंतर बघा जाहिरात क्रमांक 19 बाल दंतरोग शास्त्र, या ठिकाणी 3 पदे आहेत आणि तीनही या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये येतात। त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक 20/2025 दंत शल्यशास्त्र, या ठिकाणी 8 पदे, टोटल 10 पदे आहेत या ठिकाणी। 8 पदे हे सर्वसाधारण आणि 2 पदे हे महिलांसाठी आहेत। त्यानंतर या ठिकाणी बघा जो तुम्हाला अर्ज करायचा सादर करायचा कालावधी आहे, जो तुम्हाला अर्ज सादर करायचा कालावधी आहे 21 मार्च ते 10 एप्रिलच्या मध्ये आहे। ऑनलाईन तुम्ही या ठिकाणी 10 एप्रिल पर्यंत भरू शकतात आणि ऑफलाईन मध्ये 15 एप्रिल पर्यंत मॅक्सिमम भरू शकतात। बाकी त्या पदांसाठी जे या ठिकाणी संवर्ग दिलेले आहेत दिव्यांगांसाठी ते या ठिकाणी सुनिश्चित करून घ्या। या ठिकाणी वेतन श्रेणी दिलेली आहे, वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे या ठिकाणी कास्टनुसार, तेही या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्या। नंतर बघा शैक्षणिक अर्हता सुद्धा दिलेली आहे। गट अ आणि गट ब साठी लागणारी या ठिकाणी तुम्ही दोन्ही गटासाठी सहाय्यक प्राध्यापक आणि गट ब साठी सुद्धा दिलेली आहे, तर ते या ठिकाणी बघून घेऊ शकतात। या ठिकाणी बघा शुल्क जे आहे अराखीवसाठी 719 रुपये आहे आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांगांसाठी 449 रुपये आहे या ठिकाणी। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे पद दिलेले आहेत। तुम्ही याच्यासाठी पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी प्रोफाईल मध्ये जाऊन अपडेट करा आणि प्रोफाईल अपडेट केल्याच्या नंतरच या जागेसाठी जे आहे ते तुम्ही अप्लाय करा। तर मित्रांनो, नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।